कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव। त्याचबरोबर आपल्याला त्यांच्या समवेत प्रमुख उपस्थिती लाभलेले आहेत डॉक्टर प्रशांत शेटे सर, वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव। त्याचबरोबर डॉक्टर राहुल घाडगे सर, शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव। दीप लावला तर या ठिकाणी पावित्र्याचा प्रकाश पसरला। आपण ज्या वेळेला आत्मतेजाचा दीप लावला त्यावेळेला या ठिकाणी आत्मसाक्षात्काराचा प्रकाश पसरला। आणि ज्यावेळी आपण सामर्थ्याचा दीप लावला शिक्षक, पालक आणि विद्यार्थी हा एक त्रिकोण आहे आणि या त्रिकोणाचे सर्व शिरोबिंदू आणि बाजू एकमेकांना जोडलेले आहेत। येऊन विद्यार्थ्यांच्या विकासासाठी काम करत असतात, त्यांची उन्नती होण्यासाठी हातभार लावत असतात। आपला पालक शिक्षक संघ हा पुणे जिल्ह्यातील खोकराळे एंजल जगदीश विभाग देण्यात आलेला होता। यामध्ये त्यानंतर वंदन करतो। आज आपण गावमंत्री मंडळाच्या गुरुवर्य राजाराम परशुराम जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हा जागतिक महिला दिन सुरू झाला। आज हे 50वे वर्ष आणि ह्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर ह्या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक जागतिक स्थित्यंतर होत गेली, त्याचबरोबर बदल घडत गेले। व्हावा की आज जे चाललेलं आहे सगळं आपण अवतीभोवती बघतो की अनेक ज्या चांगल्या गोष्टी आपण घेऊन फिरतो त्याच्यापेक्षा जास्त निगेटिव्ह आणि आजार आपल्या अवतीभोवती प्रत्येकाच्या घरात बाजूला सगळीकडेच आहेत। तर हे आजार का आहेत याची कारणं सुद्धा आपल्या स्वतःकडे आहेत। आणि मगाशीच काजी सरांनी सांगितलं की मी क्लास घेते, माझा थोडक्यात परिचय पण सांगितला। तर मला असं वाटतं की तुम्ही विद्यार्थिनी आहात, आता इथून पुढचं वर्ष तुमचं खूप महत्त्वाचं आहे आणि महिलांच्या दृष्टीने आपल्याला स्वतः महिला जर सक्षम असली तर सगळं घर चांगलं असतं। आरोग्य असेल, कोणताही विषय असेल, आपल्या घरात आपल्या आईचं डोकं दुखायला लागलं की आपल्या सगळ्या घराचं डोकं दुखतं। बघा, आपली आई आजारी असते, कोणी घरात आजारी आपल्याला चालत नाही। उच्चते व सुख दुःख लाभ हानी जय पराजय या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला कोण घडवतो तर तो योग घडवतो। मग योग म्हणजे योगासन का तर नाही, योगासनाचे जे अनेक 8 फॅक्टर्स आहेत, यमनियम आहे, आसन प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान धारणा आणि समाधी असा अष्टांग योगाचा अभ्यास आपल्याला एकीकडे अभ्यास असेल। आणि सगळ्यांना माहित आहे आज नेट की आपल्याला वेगवेगळ्या विटॅमिन्स मिनरल्स म्हणजे खनिजे जीवनसत्वे यांची खूप मोठ्या प्रमाणावर गरज असते। कारण आपल्या जर शरीराचं रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याचं महत्वाचं काम हे काय करतात, खनिजे जीवनसत्वे ज्याला आपण विटॅमिन्स मिनरल्स उलट जास्त पटकन आपल्याला, बरोबर की नाही। वुमन एम्पॉवरमेंट, महिला सक्षमीकरण म्हणजे काय? आपण फक्त काय विचार करतो, महिला सक्षमीकरण म्हणजे आर्थिक सक्षमीकरण, पण फक्त आर्थिक सक्षमीकरण म्हणजे महिलांचं सक्षमीकरण झालं का? शारीरिक, मानसिक आणि आर्थिक हे तिन्ही सक्षमीकरण जेव्हा सक्षमीकरण होणार आहे मग ते महिलांच्या याच्यात असतो किंवा मुलांच्या, शेवटी या कुठे महिला आहेत। तर आपल्याला हे सक्षमीकरण करायचंय महिलांचं थोडक्यात। तर हे तर त्या दिवशी आपण काय करतो, आपल्या माणसाच्या 3 मूलभूत गरजा आहेत, परंतु त्यातनं वस्त्र निवारा एक वेळेस ऍडजस्ट होऊ शकते, परंतु अन्न ऍडजस्ट होऊ शकतं का? अन्न हे आपल्याला गरजेचंच आहे, अन्नाशिवाय माणूस राहू शकत नाही। म्हणजे आणि ह्या अन्नावरच आपलं काय तर आरोग्य अवलंबून आहे। आणि एक प्रगत जिल्हा म्हणून 50% जास्त महिला आणि मुली म्हणजे वयोगट दोन्ही पण मुलींच्या पण येतात, त्याच्यात एनिमिया हा सगळ्यात जास्त आहे। रक्तक्षय म्हणजे 50% महिला ह्या जेवढं आपलं पॉप्युलेशन आहे त्याच्यापैकी 50% महिला ह्या एनेमिक आहे की ज्यांचं HB हे 12च्या आत आहे। म्हणजे तुम्ही विचार करा, तर हे चांगली गोष्ट आहे का? बिलकुल नाही। कारण अजून पुढे तुम्हाला तर मुलींच्या बाबतीत तर ह्या खूप गरजेची गोष्ट आहे, अजून तुमचं पुढे तुम्हाला खूप स्टॅमिना लागणार आहे। आता जर HB कमी असेल तर त्याचा खूप मोठे दुष्परिणाम पाहायला चांगले की आपल्या संस्कृती अजून महिलांमध्ये ती तेवढी कॉमन नाहीये, परंतु ती सुद्धा आपल्याकडे एक संस्कृती झाली। म्हणजे आहाराचं वेळ की 22 ते 65 वर्षात आणि जशा बाटल्या
केंद्र, शिक्षक पालक संघ, इतर सर्व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच उपस्थित सर्व विद्यार्थिनी, पालक सर्वांचे मी पारधी पोहोचतो. त्यांचे आभार व्यक्त करणे आपलं कर्तव्य आहे, आपली संस्कृती आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून नमूद करायची आहे. तुम्ही जर जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचे सर्वत्र फोटो पाहिले तर तुमच्या असं लक्षात येईल की फक्त महिलाच आहेत, महिलाच कार्यक्रमाचं आयोजन करतायत आणि कार्यक्रमही त्यांच्यासाठी आहे. परंतु इथे स्टेजवर जर तुम्ही बघितलं असेल तर अनेक महिलांना आपल्या बरोबर घेऊन जाणारे पुरुष तुम्हाला दिसतील की जे तुमच्यासाठी धडपडतायत. महिला सबलीकरणामध्ये मॅडमनी म्हणल्याप्रमाणे ही दोन्ही गोष्टी येतात.